ऐरोली में आज़ादी के 78वें पर्व पर सुजीत न्याय निर्गुणे और अतुल देशमुख मित्र परिवार के नेतृत्व में स्वर्गीय राकेश म्हात्रे सामाजिक सेवाभावी संस्था और रॉयल ग्रुप फाउंडेशन तथा एप्पल हॉस्पिटल द्वारा आज़ादी का जश्न रैली का आयोजन किया गया। भारत माता की जय, वंदे मातरम के जय घोषों के साथ इस जश्न रैली में हजारों बाइक्स, कार और वाहनों के साथ रैली निकालकर देशभक्ति का अनूठा संदेश दिया गया। प्रथम सर्वांना 78वां आपला जो स्वातंत्र्य दिन आहे आपल्या देशाचा, त्याबद्दल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। रॉयल ग्रुप आणि राकेश म्हात्रे सामाजिक सेवेतर्फे आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण पूर्ण ऐरोली शहरामध्ये तसेच दिघा परिसर, प्रबाले, नवशील, घनसोली अशा भागामध्ये आपण एक नवचैतन्य आणि युवकांमध्ये एक आपल्या देशाबद्दल स्वाभिमान, जे आपल्या संविधानामध्ये आपल्या एका नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे, त्याच्यामध्ये राष्ट्राभिमान वाढवणे आणि आपल्या देशाबद्दल अभिमान वाढवणे यासाठी एक प्रेरणा स्रोत आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण ही युवकांसाठी प्रेरणा राहीन अशी आपण रॅली आयोजित केली होती। रॅलीचे आयोजक मानसी सुजित दादा न्याय निर्गुणे व अतुल दादा देशमुख यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि याच्या मागचा उद्देश असा होता की एकजुटीने एक मेळाने भेटून जर सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टींना परिपूर्ण आणि युवकांची जी आपल्याला युवकांचा देश म्हटला जातो भारत देशाला, त्याची खरी आज प्रचिती आल्यासारखे वाटते। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी, माझे बांधव, आपल्या सर्वांना 78व्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपण पाहता ऐरोली परिसरामध्ये सकाळी जी बाईक रॅली, कार रॅली जी निघाली होती, ही मला असं वाटतं की या ऐरोलीच्या इतिहासात प्रथमच अशी बाईक रॅली किंवा कार रॅली निघाली असेल, ते पण स्वातंत्र्य दिनानिमित्त। आणि जसं की म्हटलं जातं की भारत हा युवकांचा देश आहे, तर युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने एका दिलाने या कार रॅलीची किंवा बाईक रॅलीची जी शोभा वाढवलेली आहे हे आपण व्हिडिओच्या फुटेजमध्ये आपण पाहू शकता। जसं की 78वा आपला भारत स्वतंत्र झालेला आहे, ब्रिटिशांनी जे स्वातंत्र्य आपल्याला दिलं, या क्रांतिकारी आपले भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, या सर्व तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत देशासाठी, या भारताला स्वातंत्र्य भेटावं म्हणून प्रयत्न केले होते आणि आपल्या प्राणाची आहुती दिली होती। तसंच या युवकांना असाच संदेश आहे की युवकांनी भारताचे जे नागरिक मूलभूत अधिकार आहेत व हक्क आहेत व कर्तव्य आहेत हे समजून घ्यावे आणि अशाच पद्धतीने एक दिलाने एकजुटीने भविष्यात जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे बाईक रॅली, कार रॅली किंवा काही असा कार्यक्रम आयोजन करण्यात येईल, तेव्हा स्वतःचा जात, धर्म, पक्ष किंवा आपसापसामधले असणारे मतभेद, भेदभाव हे साईडला ठेवून, हे वेगळे करून एकत्र येऊन आपण भारत देशाला किंवा युवकांना एक चांगला संदेश देण्यासाठी आपण एक प्रयत्न करू शकतो। राकेश म्हात्रे व रॉयल फाउंडेशन तसेच एप्पल हॉस्पिटल यांच्या संयोजनाने ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही बाईक रॅली, कार रॅली अतिशय उत्तम होती आणि या कार रॅलीचं असं वैशिष्ट्य आहे की खरंच ऐरोलीमध्ये याच्या आधी अशा पद्धतीची रॅली मला वाटत नाही कधी निघाली असेल। तर आयोजकांचे श्री सुजित भाऊ न्याय निर्गुणे असतील, आपले अतुल भाऊ देशमुख असतील व सर्वच स्वयंसेवक असतील, या कार रॅलीसाठी यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान असेल, ज्या ज्या युवकांचं योगदान असेल, या सर्वांचे मी आभारी मानतो आणि त्यांचे स्वागतही करतो। तसंच या आयोजकांतर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।